महेश गागरे, सचिन डिके असतील, विजय लोणारी, अजय इंगळे, राहुल शिंदे, चंद्रकांत पंडित, किशोर पवार, कर्णधार शंकर वंजारे, गणेश सवय आणि नवनाथ शेजूळ हे CSK निवास संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी या संघाचा जरूर आपण विचार करणार आहोत. यावेळेचा चेंडू हवेत असणार आहे, फटका मिस टाईम आहे आणि विजय लोणारी तिथे चूक करणार आहेत. पकडला झेल, धक्का नंबर 2, अक्षय जराड इथे विकेट मिळवून देत आहेत. शुभम कौल सुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. चला दोन्ही कॅप्टन या, चला कॅप्टन चला. तर दुसऱ्या बाजूला आपण ज्या संघाचा विचार करतोय, रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी, शुभम ताके, रवी आदमाने, रोहित धुमाळ, ऋषी कुरे असतील, रियाज शहा, अशोक कुदळे, अभिजित काळे, आसिफ शेख, कृष्णा कुसळकर, अमोल कणगरे आणि आरिफ पठाण या संघामध्ये खेळाडू खेळताना आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत. न्यू बॅटर आसिफ शेख मैदानावरती येत आहेत. चला थोडंसं तुम्हाला धावत द्यायचं आहे, कारण नवीन फलंदाज मैदानामध्ये येण्यासाठी काही वेळ असतो. पहा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतो त्याला सुद्धा काही वेळ दिलेला असतो. त्या वेळेत तुम्हाला मैदानावर यावं लागतं. टॉस संपन्न होतोय, नाणेफेकीचा कौल संपन्न होतो आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस होतोय. हवेत चेंडू आहे, फटका फसलाय आणि फाईन लेग चेंडूच्या खाली आला. डॉक्टर 11 कुकाणा संघाने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉरियर्स या संघाची असेल प्रथमतः फलंदाजी. न्यू बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अभिजित यांना तुम्ही पाहू शकता मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अक्षय जराड 2 विकेट लागोपाठचे मिळवलेले आहेत. आसिफ शेख गोल्डन डकचे शिकार ठरलेत. अभिजित दाखल होत आहेत स्ट्रायकिंग एंडवर आपण त्यांना पाहतो. यावेळेस अपील होते आणि या स्पर्धेतली थँक्यू डीजे थँक्यू पूर्ण करणारा गोलंदाज अक्षय जराड या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूवर 3 लागोपाठचे फलंदाज त्यांनी माघारी पाठवलेले आहेत. आपण जर पाहिलं तर अभिजित सुद्धा आता मैदान सोडतायत. त्यांची जागा घेण्यासाठी ऋषी कुरे आता मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संघ आता थोडंसं अडचणीमध्ये, रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी हा संघ थोडंसं अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु लढावं लागणार आहे, झुंज द्यावी लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, कारण सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण असतं. इथे जरी फलंदाज लागोपाठचे बाद झाले असले परंतु मैदानामध्ये तुम्हाला सकारात्मक राहून खेळावं लागणार आहे. यावेळेस ऋषी कुरेहडी आल्याबरोबर फटका खेळला आणि 4 चेंडूवर 4 विकेट. 4 चेंडू आणि 4 फलंदाज बाद होत आहेत. ऋषी कुरे यावेळेस बाद झालेले आहेत आणि 4 चेंडू 4 फलंदाज बाद करण्यामध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अक्षय जराड यांना यश मिळालेलं आहे. धावफलकावरती आपण पाहिलं असेल 5 फलंदाज बाद आहेत आणि 13 धावा आपण धावफलकावरती पाहतो. म्हणजे अर्धा संघ आता थंड झालेला, अर्धा संघ गारद झालेला आहे. चांगली गोलंदाजी आपण अक्षय जराडची पाहतो. मित्रांनो, आपण CSK निवास या संघाचा विचार जर केला तर या स्पर्धेमध्ये या संघाने काल रात्रीच्या सत्रामध्ये 1 पराभव पाहिला. मक्तापूर संघाने त्यांना पराभूत केलं. त्या व्यतिरिक्त या संघाने एकही पराभव पाहिलेला नाही आणि या सामन्यामध्ये सुद्धा हा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. वर्चस्व निर्माण करताना आपल्याला नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेस सुद्धा चांगला बॉल होता, बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला. थोडेसे मागे जात असताना चेंडूला हलक्यातनं स्टिअर केलं, धाव तिथे मिळालं नाही, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे.
आता थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघावरती होतोय आणि हा दबाव झुगारून तुम्हाला मैदानामध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येत आहेत. धाव इथे सुद्धा मिळणार नाही आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक मेडन +4 विकेट्स. अक्षय जरहाड इज द मॅन. जबरदस्त कामगिरी अक्षय जरहाडची पाहायला मिळाली आहे. एका षटकामध्ये भरपूर विक्रम देण्यात गेलेत. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकलं, या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक, 4 चेंडूवर 4 विकेट अक्षय जरहाड यांनी या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. खूप चांगली कामगिरी आपण अक्षय जरहाडची गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतो. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरनंतर धावसंख्या झाली आहे 5 बाद. 13 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटकाला आपण प्रारंभ करणार आहोत. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू होतंय आणि या तिसऱ्या षटकासाठी आपण गोलंदाजाला बघणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये महेश घागरे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर तर संपल्यात. 30 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ संपवणं सुद्धा फार बंधनकारक आहे. याची काळजी संघनायकानं घेणं फार गरजेचं असतं. आणि मित्रांनो 12व्या खेळाडूंवर सुद्धा फार मोठी जबाबदारी असते.